अचानक पाऊस आला आणि सगळे मेंढरं ओले व्हायला लागले. अचानक पाऊस आला आणि सगळे मेंढरं भिजायला लागले. संध्याकाळचे आता 7 वाजल्यात आणि 7 वाजता आम्ही दररोज स्विमिंग करायला जात होतो. पण 8 दिवस झाले पावसामुळे जायला पण गेले. शिवाय स्नेहा क्लासला जाते तर स्नेहा असल्यानंतर मजा यायची जायला. पण आता बोर व्हायला लागले स्नेहा नसल्यामुळं. तर म्हणलं आता जाऊ दे, तिला सुट्टी भेटत पण नाहीये. आणि शिवाय तिचा क्लास सांगितल्याप्रमाणे की स्विमिंगचा क्लास सुटल्यानंतर तिचा क्लास सुटतो, त्यासाठी ती काय स्विमिंगला येत पण नाही. शिवाय स्वप्नील पण म्हणतो मला पण नाही यायचं, मग मला एकटीला जावं लागतं त्यासाठी. मग ती मला सोडायला येतं किंवा मग वापस येतो किंवा तिथं थांबतं. तर 8 दिवस पावसामुळे मी पण जायला गेले. म्हटलं जाऊ दे 8-10 दिवसांनंतर जाईल. तर मला पण थोडासा कंटाळा काय होतं, कोणती पण गोष्ट लावण्याच्या आधी आपल्याला खूप जास्त असं वाटतं की आपण लावूया. स्विमिंग लावायच्या आधी आम्हाला खूप जास्त घाई झालती. स्नेहाला पण म्हणा, मला पण आणि स्वप्नीलला पण, तिघाला खूप जास्त घाई झालती की कधी स्विमिंग चालू करतो ना आम्ही, कधी स्विमिंग करायला जातोय. आम्हाला येत नव्हती ना बिलकुल, तर असं वाटायचं. तर एकदा लावली ना तर आम्ही कंटिन्यू 1-2 महिने बरोबर गेलो. आणि आता सगळ्याला म्हणजे स्नेहाला जायची इच्छा होती, पण आता तिला क्लासमुळे येता येत नाही. आणि मला पण आता एकटीला जायला बोर व्हायला लागले. मला पण की वाटते कोणतरी सोबत असलं तर बरं वाटतं. स्नेहा होती सोबत तर चांगलं वाटायचं, पण आता स्नेहा येत नाही तर मला पण बोर वाटायला लागले. तरी सुद्धा म्हटलं जायचंच आहे, पैसे भरले तर वेस्ट नाही करायचे, जायचंच आहे. पण आता बघू, थोडासा पाऊस जरा म्हणजे ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी जाईल, पाऊस असेल त्या दिवशी जाणार नाही, असं करणार आहे. आता 7 वाजले, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. मस्तपैकी असा एक दुधी भोपळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जी सगळेजण आरामात खातील, तुमच्या घरचे सुद्धा सगळ्यांना आवडणार आहे अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आता बनवणार आहे, पण त्याच्या आधी ब्लॅक कॉफी पिऊन घेते माझी. तर अशी कॉफी बनवून घेतली आणि ही कॉफी प्यायला थोडीशी कडवट लागते, पण चव खूप छान लागते. आता ही सवय झाली ना, मला आवडते ही कॉफी. आणि जर तुम्हाला जर सवय नसेल ना तर तुम्हाला ही प्यायला आवडणार नाही, थोडीशी कडवट लागेल. पण एकदा जर तुम्ही सुरू केलं ना प्यायला तर हमेशा तुम्ही हीच कॉफी पिणार आहे. ती झंझट नाही बिलकुल बनवायला.
फक्त गरम पाणी टाका, कॉफी टाका, व्यवस्थित हलवा आणि कॉफी तयार. आणि ही कॉफी जर तुम्ही बाहेर प्यायला गेलात ना, ब्लॅक कॉफी नुसती हॉटेलमध्ये वगैरे, तर तुम्हाला खूप महाग भेटणार आहे कॉफी. चला पिते कॉफी आणि नंतर मग रेसिपी तुम्हाला दाखवते भोपळ्याची, ती कशी बनवणार आहे भोपळ्याची रेसिपी, जी तुम्ही सगळेजण आरामात खाऊ शकताल. ठीक आहे, चला कॉफी पिऊन घेते आधी. दुधी भोपळा बनवायला सुरुवात करू. आणि असा जर दुधी भोपळा बनवला ना, तुमच्या घरातले सगळेजण आवडीने खाणार आहेत. तर चला सुरुवात करूया. तर गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकले, थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कवळे पानं होते त्यासाठी लगेच कडक झाले पानं टाकल्या. तर थोडीशी हळद टाकली. हळद ह्याच्यासाठी टाकली आधी की जेणेकरून चटणी टाकल्यानंतर तेल कढईच्या बाहेर उडू नये त्यासाठी, किंवा मिरच्याची बी आपल्याला उडून पोळू नये ह्याच्यासाठी आधी थोडीशी हळद टाकली. नंतर ह्याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं, वाटणामध्ये हिरव्या मिरच्या टाकली, थोडंसं लसूण टाकलेलं आहे, थोडंसं एक छोटा अद्रकचा तुकडा टाकला आहे. आणि ही ती चटणी मी थोडीशी आबडधोबड वाटून मी टाकलेली आहे, खूप जास्त बारीक करायची नाही चटणी. आणि नंतर 2 कापलेले टमाटे टाकले. टमाटे टाकताना त्यातले बिया काढून टाकायच्या. व्यवस्थित हलवायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे टमाटर थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला 1 मिनटं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हलवायचं. आणि हे मिक्सरचं भांडं विसरून मी पाणी टाकलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे मिरच्या खूप जास्त तिखट नाही आहेत. तुम्हाला जास्त चटणी वाटत असेल पण तिखट जास्त नाही आहे मिरच्या, त्यासाठी मी थोडी जास्त टाकल्यात मिरच्या. 1 मिनटं परतल्यानंतर टमाटर शिजतात, चटणीसुद्धा थोडी शिजलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुधी भोपळा तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुकडे केलेले तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. मी अशा पद्धतीनं भोपळा कट केलेला आहे, ते टाकायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हलवून टाकायचं. आणखीन ह्याच्यामध्ये एक टाकायचं, ते म्हणजे सांगते, ते म्हणजे ह्याच्यामध्ये चण्याची डाळसुद्धा थोडीशी टाकायची आहे भिजवून तुम्ही, पण मी टाकलेली नाही आहे का तर सचिनला भोपळ्यामधली डाळ खायला आवडत नाही, त्यासाठी मी डाळ टाकलेली नाही आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ टाकू शकता. डाळ टाकल्यानंतर सुद्धा भोपळा खूप छान होतो. ठीक आहे, तर आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी ओतायचं नाही, तर कमी गॅसवर याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर मग थोडंसं वरती पाणी टाकायचं. पाणी गरम झालेलं हे पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर टाकायचं आहे, खूप जास्त असं बारीक टाकायचं नाही, नाहीतर मग खूप जास्त बारीक टाकलं ना असं एकदम असं गाळ होईल. त्यासाठी थोडंसं जाडसर शेंगदाणे टाकायचं, जेणेकरून खाताना सुद्धा शेंगदाण्याचं कूट लागलं पाहिजे. बघू शकता मी थोडंसं जाडसर टाकलेलं आहे आणि थोडंसं बारीकसुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 मिनटं कमी गॅसवर झाकायचं आहे. तुम्हाला जर पाणी ओतायचं असेल आधी अजून जास्त तर ओतू शकतं, पण मी पाणी ओतणार नाही, मला एवढीच भाजी करायची. तर आता 2 मिनटं झाकून ठेवते आणि भोपळ्याची भाजी तयार आहे खायला गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. अशी भोपळ्याची भाजी बनवली आणि खरंच ही भोपळ्याची भाजी खरंच खूप छान लागते. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी बनलेली आहे. शिवाय हा व्हिडिओ जर छोटासा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चालतो, तोपर्यंत बाय बाय.